गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जो न्यूली ॲडेड पोर्शन आहे फॅमिलीचा तो कंप्लीट करणार आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्याला फॅमिलीज ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये फॅमिलीच्या इम्पॉर्टन्स वरती प्रश्न येतो किंवा असं म्हणतात राईट डाऊन दी फ्लोरल फॉर्म्युला फॉर दी गिवन डायग्राम असं पण म्हणलं जातं. किंवा लक्ष द्या फ्लोरल फॉर्म्युला दिला जातो आणि फ्लोरल डायग्राम दिली जाते ओळखण्यासाठी. मग फॅमिलीमध्ये काय महत्त्वाचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम. हाऊ टू राईट दी फ्लोरल फॉर्म्युला फ्रॉम दी फ्लोरल डायग्राम हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फॅमिलीज शिकण्यासाठी एक आपल्याला बेसिक टर्म्स माहित पाहिजे, बेसिक सिम्बॉल्स माहित पाहिजे. म्हणजे कॅलिक्सला काय सिम्बॉल आहे, करोलाला काय सिम्बॉल आहे, अँड्रोशियमला काय सिम्बॉल आहे, गायनोशियमला काय सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर ब्रॅक्टिएट फ्लॉवर असेल तर त्याला काय सिम्बॉल आहे, ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री असेल तर त्याला काय सिम्बॉल आहे, झायगोमॉर्फिक सिमेट्री असेल तर त्याला काय सिम्बॉल आहे, युनिसेक्शुअल कसं दाखवायचं, बायसेक्शुअल कसं दाखवायचं हे सर्व आपल्याला जमलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक सेकंड लास्ट हेडिंग आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. हा पहिला पार्ट जर आपल्याला येत असेल तरच आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला फ्लोरल डायग्राम वरून लिहिता येईल, नाहीतर नाही. त्यासाठी आता जे आपण शिकणार आहे सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. हे सेमी टेक्निकल ज्या विद्यार्थ्यांना लर्न झालेलं आहे किंवा लक्षात राहिलेलं आहे त्याला फ्लोरल फॉर्म्युला लिहिणं खूप इझी जाणार आहे. लक्ष द्या. आणि आपण फ्लोरल फॉर्म्युला लिहिण्याच्या अगोदर लिहायला शिकण्याच्या अगोदर हे आपल्याला सगळ्यांना लर्न झालेलं पाहिजे, पाठ असलेलं पाहिजे, लक्षात पाहिजे. लक्ष द्या. पाठ करायचं म्हणजे काय नुसतं पाठ करायचं नाही पण हे पाठ होत जातं. लक्ष द्या. अगदी सोपं आहे. तर आपण चालू करूया. फॅमिलीज ॲडेड कुठले आहेत, वर्ड कुठले आहेत हे नंतर सांगतो मी. अगोदर आपण याचा बेसिक पार्ट जो आहे जे की आपल्याला सिम्बॉल्स लागणार आहेत त्यांचं काय सिम्बॉल्स आहेत कॅलिक्सला, काय करोलाला आहे, काय अँड्रोशियमला, गायनोशियमला, सुपेरियर ओव्हरी काय, इन्फेरियर ओव्हरी काय हे सगळं आता बघूया. ठीक आहे. वन बाय वन. तर हेडिंगचं नाव काय सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. लक्ष द्या. आपल्याला काय हेडिंगचं नाव आहे सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ कोणा सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन आहे आपल्याला फ्लॉवरिंग प्लांट्स. सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. लक्ष नाही सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. सेमी टेक्निकल सिम्बॉल्स कुठले आहेत हे बघायचं आपल्याला. लक्ष द्या. आता मी अगोदर इकडे सिम्बॉल्स लिहितो तर सगळ्यांना कळेल. के फॉर काय बोला कॅलिक्स, के फॉर कॅलिक्स, सी फॉर कोरोला, ए फॉर एंड्रोशियम, जी फॉर बोला जी फॉर गायनोशियम, जी च्या खाली अंडरलाइन फॉर म्हणजे जी च्या खाली जर अंडरलाइन असेल तर काय जी च्या खाली अंडरलाइन फॉर सुपेरियर ओव्हरी. काय नाव आहे ओव्हरीचं सुपेरियर ओव्हरी. तुम्हाला आठवत असेल पोझिशन ऑफ कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम with respect to ovary. There are three types of flower: hypogynous, perigynous, epigynous. हायपोगायनस फ्लॉवरला कुठली ओव्हरी असते बाबा सुपेरियर. म्हणजे जीच्या कुठे अंडरलाइन करणार मी खाली अंडरलाइन करणार. लक्ष द्या. जीच्या जर समोर अंडरलाइन असेल तर काय म्हणायचं बाबा पेरिगायनस. काय म्हणायचं बाबा पेरिगायनस. आणि या फ्लॉवरचं नाव काय बाबा या पेरिगायनस. पण आपल्याला इथं फ्लॉवरचं नाव लिहायचं नाही. आपल्याला इथं काय लिहायचं नाव तर ओव्हरीचं नाव लिहायचं. काय नाव लिहायचं आपलं ओव्हरी. जसं वरती सुपेरियर ओव्हरी आहे. आता ही काय बघा हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर असं लिहू शकता तुम्ही याला. हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. जीच्या जर डोक्यावर अंडरलाइन असेल तर काय करायचं बाबा जीच्या खाली अंडरलाइन आहे तर सुपेरियर ओव्हरी. जीच्या डोक्यावर अंडरलाइन आहे तर याला लिहायचं completely inferior ovary. And the type of flower is what is flowerचा टाइप कुठले सांगायचे जीच्या डोक्यावर अंडरलाइन म्हणजे एपिगायनस, हायपोगायनस, पेरिगायनस, एपिगायनस. हायपो खाली कोणाच्या खाली गायनोशियमच्या खालून कॅलिक्स करोला अँड्रोशियम आले तर ओव्हरी कुठली झाली सुपेरियर. इपी म्हणजे कुठं अभो कोणाच्या अभो इपिगायनस गायनोशियमच्या अभो तर ओव्हरी कुठली झाली जी काय झाला होता इन्फेरियर ओव्हरी. आणि जर समोरून म्हणजे रिम ऑफ थॅलॅमस म्हणून ऐकले का बघा तुम्ही रिम ऑफ थॅलॅमस वरती कॅलिक्स करोला अँड्रोशियम जर एका सेम हाईटला येत असेल तर काय म्हणायचं हाफ सुपेरियर किंवा हाफ इन्फेरियर.
K for calyx, C for corolla, A for androecium, G for gynoecium, G च्या खाली अंडरलाइन for superior ovary, G च्या समोर अंडरलाइन for half superior half inferior, G च्या डोक्यावर अंडरलाइन for inferior ovary. लक्ष द्या. आता प्लस साइन सर्कल असं फॉर ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. कुठली सिमेट्री आहे? ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. बाबा हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं काय. प्लस साइन आपल्याला फॉर्म्युला मध्ये लिहायचं आहे. प्लस साइन सर्कल दिसलं काय लक्षात ठेवणार? ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. मग याचं काय नाव आहे दुसरं बाबा? ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे. मग कुठली सिमेट्री झाली सांगा? रेडियल सिमेट्री. कुठली सिमेट्री झाली सांगा? रेडियल सिमेट्री. ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर सिमेट्री कुठली आहे? रेडियल सिमेट्री. लक्ष द्या. प्लस साइन सर्कल ऍक्टिनोमॉर्फिक रेडियल सिमेट्री. परसेंटेज साइन फॉर झायगोमॉर्फिक फ्लावर आहे. सिमेट्री कुठली सर? बायलॅटरल सिमेट्री. कुठली सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. देयर आर 3 टाइप्स ऑफ फ्लावर ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री. ऍक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक, तिसरा कुठला आहे? असिमेट्रिक. त्यालाच काय म्हणतो आपण? इररेग्युलर शेप्ड सिमेट्री. लक्ष द्या. झायगोमॉर्फिक हे कळलं सगळ्यांना. BR फॉर ब्रॅक्टिएट. BR फॉर ब्रॅक्टिएट. फ्लावरला जर ब्रॅक्ट असेल तर काय म्हणायचं? ब्रॅक्टिएट फ्लावर. जर फ्लावरला ब्रॅक्ट नसेल तर काय म्हणायचं? ई ब्रॅक्टिएट. EBR म्हणजे काय? ई ब्रॅक्टिएट. अ फ्लावर विदाउट ब्रॅक्ट. सर ब्रॅक्ट म्हणजे काय? अ स्मॉल रिड्यूस्ड लीफ-like structure is called as bract. A flower with a bract is called as bracteate flower, indicated by capital D small r BR. A flower without bract, there is a no small reduced leaf-like structure, that is called as a flower without bract, is called as E bracteate, denoted by capital E small b. E bracteate. लक्ष द्या. आता androecium ब्रॅकेट मध्ये 9+1 ही कंडिशन कुठली ओळखा? When stamens united in two bunch or two bundle, it is called as diadelphous. कुठली कंडिशन आहे ही? Diadelphous. You know adelphi when stamen united in two. One bunch or one bundle is called as monodelphous. When stamen is united into two bunch or two bundle is called as diadelphous. When stamens united more than in two bunch or two bundle is called as polydelphous. काय म्हणायचं त्याला? पॉलिडेल्फस. पण इथं एक 9 चा बंच आहे आणि एक 1 चा बंच आहे तर काय म्हणायचं त्याला? डायअडेल्फस. लक्ष द्या. जर असं असेल अँड्रोशियम 2+4 तर याला काय नाव आहे? 2+4 हे काय नाव सांगा बरं याला? तर याला नाव आहे टेट्राडायनॅमस कंडिशन. यू नो टेट्राडायनॅमस कंडिशन. सीन इन मस्टर्ड. एंड्रोशियम मध्ये मॉर्फोलॉजी मध्ये शेवटची एक लाईन आहे बघा. द लेंथ अँड द नंबर ऑफ फिलामेंट्स ग्रेटली व्हेरी इन डिफरंट स्पीशीज ऑफ फ्लावर. एक्झाम्पल मस्टर्ड अँड सॅल्विया. मस्टर्ड मध्ये टेट्राडायनॅमस आहे आणि सॅल्विया मध्ये काय? डायडायनॅमस. टेट्रा म्हणजे किती रे बाबांनो? 4. डायनॅमस म्हणजे काय? चेंजिंग. 2+4. आउटर 4 आर लॉन्ग, इनर 2 आर शॉर्ट. काय? स्टेमन. आउटर 4 स्टेमन्स आर लॉन्ग while inner 2 are short. म्हणजे बाहेरचे 4 स्टेमन्स लॉन्ग आहेत, मधले काय? 2 शॉर्ट. कुठली कंडिशन आहे? टेट्राडायनॅमस. सीन इन मस्टर्ड. मस्टर्डची फॅमिली. मस्टर्डचं बॉटॅनिकल नेम सांगा अगोदर. मस्टर्ड ब्रासिका नायग्रा. आणि ब्रासिका हा काय? जीनस स्पीशीज तुम्हाला कळते. ब्रासिका, ब्रासिकॅस. त्या फॅमिलीमध्ये आपल्याला हे येणार आहे. म्हणून हे लक्षातच पाहिजे. जिथं अँड्रोशियमच्या पुढे 2+4 आलं संपला विषय. 2+4 आलं की नंतर काय द्यायचं? ही कोणाची फॅमिली आहे? मस्टर्डची. मस्टर्डच्या फॅमिलीचं नाव काय? ब्रासिकॅस. ठीक आहे. के फॉर एकदा सगळ्यांनी रिवाइज करूया बघा. के फॉर कॅलिक्स, सी फॉर करोला, ए फॉर एंड्रोशियम, जी फॉर गायनोशियम, जी च्या खाली अंडरलाइन फॉर सुपेरियर ओरी, जी च्या समोर अंडरलाइन फॉर हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर, जी च्या डोक्यावर अंडरलाइन फॉर इन्फेरियर ओरी, कंप्लीटली इन्फेरियर ओरी. प्लस साइन सर्कल असं फॉर ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर विच सिमेट्री? रेडियल सिमेट्री. झायगोमॉर्फिक फ्लावर डिनोटेड बाय परसेंटेज साइन. BR फॉर ब्रॅक्टिएट, EBR फॉर ई ब्रॅक्टिएट. A च्या पुढे 9 ब्रॅकेट मध्ये +1 means 9 stamens are fused in one bunch and one stamen is free. Diadelphous when stamens united into two bunch or two bundle. एक 9 चा बंच आहे, एक 1 चा बंच आहे. Diadelphous. तुम्हाला एक्झाम्पल याचे लक्षात ठेवायचे. मोनोडेल्फस, डायडेल्फस आणि पॉलीडेल्फस. पॉलीडेल्फस सिट्रस एक्झाम्पल आहे. डायडेल्फस एक्झाम्पल काय? कमेंट मध्ये सांगा पटकन सगळे.
2 + 4 मस्टर्ड फॅमिली ब्रासिकेसी. 2 + 4 म्हणजे काय? आउटर 2 स्टेमन्स आर शॉर्ट while inner 4 आर लॉंग. आउटर 2 स्टेमन्स आर शॉर्ट while inner 4 आर लॉंग. तर त्याला काय म्हणायचं बाबांनो? टेट्राडायनॅमस कंडिशन. याच्यामध्ये उलट होतं बघा सांगण्यात. आउटर 2 स्टेमन्स आर शॉर्ट while inner 4 आर लॉंग. हे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जवळपास बघा इकडे दाखवतो तुम्हाला थोडक्यात मी. हे असं आहे. 1 2 3 4 while outer 2 are short. Outer 2 are short, inner 4 are long. हे अशी कंडिशन आहे. कन्फ्युजन होतं डायडायनॅमिक्स आणि टेट्राडायनॅमिक्स मध्ये. विसरायचं नाही. डायडायनॅमिक्स म्हटलं की साल्विया लक्षात ठेवा. टेट्राडायनॅमिक्स म्हटलं की मस्टर्ड लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? मस्टर्ड. आणि मस्टर्डची फॅमिली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय नाव आहे तिचं? ब्रासिकेस. ओके. आता युनिसेक्शुअल असेल तर कसं करायचं बघा. हे बघा. हे कोण आहे? विमान आभाळात. दणकन. विमान आभाळात म्हणजे साइन असं फॉर. काय म्हणायचं याला? मेल. काय म्हणायचं याला रे? मेल. मेल आहे. सर्गाच्या खाली डेंजर साइन असं फॉर फिमेल. असं फॉर फिमेल. एकाच पट्ट्यावर दोघं लक्षात ठेवायचं. एकाच पट्ट्यावर दोघं. असं फॉर बायसेक्शुअल. असं फॉर बायसेक्शुअल. लक्ष द्या. आणि कुठली साइन राहिली तर आता आणखी काय बघा. पी फॉर पेरियांत. पी फॉर पेरियांत. लक्ष द्या. पी फॉर पेरियांत. पेरियांतलाच आपण काय म्हणतो रे? टेपर. काय म्हणतो याला? टेपर. फेन कॅलिक्स अँड करोला cannot be distinguishable. We can't distinguish the calyx and corolla which they are attached to each other. लिलियस फॅमिली आठवते का? पेरियांत कंडिशन किती आहे? पेरियांत. आता हे झालं. त्याच्यानंतर आता एक लक्ष द्या. ब्रॅकेट इंडिकेट्स. काय ब्रॅकेट काय इंडिकेट दाखवतो बाबा? फ्युजन. ब्रॅकेट इंडिकेट्स फ्युजन और युनायटेड. काहीतरी युनायटेड आहे किंवा फ्युजन असेल तर कशाला दाखवायचं? आपल्याला ब्रॅकेट टाकायचं. इथं बघा इकडे 9 स्टेमन आहे इथे लिहिलेली. ब्रॅकेट मध्ये लिहिलेली. काय इंडिकेट करतं? 9 स्टेमन्स आर फ्युज्ड. ब्रॅकेट टाकलं. एक आहे फ्री आहे. ब्रॅकेट नाही म्हणजे फ्री आहे. लक्षात ठेवा. आता हे झालं फ्युजन. मग असं फॉर वरून असं डोक्यावर टोपी घातल्यासारखं याला काय म्हणायचं? याला म्हणायचं ऍडहेजन. काय म्हणायचं याला सांगा? ऍडहेजन. काय म्हणायचं याला सांगा? ऍडहेजन. असं फॉर ऍडहेजन. लक्षात ठेवायचं बघा सगळ्यांना. आणि कुठले टर्म्स राहिले ते सगळे ह्या टर्म्स आपल्याला फ्लोरल फॉर्म लिहिताना खूप महत्त्वाचे आहेत. K for calyx, C for corolla, A for androecium, G for gynoecium. G च्या खाली अंडरलाइन फॉर सुपेरियर ओरी, G च्या समोर अंडरलाइन फॉर हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर, G च्या डोक्यावर अंडरलाइन फॉर काय म्हणायचं ना? कंप्लीटली इन्फेरियर. प्लस साइन सर्कल ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. मग ऍक्टिनोमॉर्फिक सिमेट्री म्हणजे किंवा ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहे. सिमेट्री कुठली आहे? रेडियल सिमेट्री. झायगोमॉर्फिक फ्लावरची सिमेट्री कुठली आहे? बायलॅटरल सिमेट्री. जर एका वरून पर्टिक्युलर व्हर्टिकल प्लेन मधून कट केलं, दोन इक्वल पार्ट पडले तर कुठली सिमेट्री म्हणायचं? बायलॅटरल. कुठल्याही प्लेन मध्ये कट करा, दोन इक्वल पार्ट पडत असेल तर काय म्हणायचं? रेडियल सिमेट्री. आता लक्ष द्या. ब्रॅक्टिएट. स्मॉल रिड्यूस्ड लीफ लाइक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ब्रॅक्ट. ई ब्रॅक्टिएट. A flower without bract is called as ebracteate. Diadelphous, tetradiademus, male, female, bisexual. P for perianth, bracket for fusion, also for adhesion. आणि कुठला पॉइंट राहिला का लक्ष देऊन बघा. आपल्याला सगळेच पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. फॅमिली मध्ये आणि कुठले पॉइंट असतील आपल्याला हे सिम्बॉल्स आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या सिम्बॉल वरनच आपल्याला पूर्ण फॅमिली लक्षात राहणार आहे. आणि कुठला पॉइंट आहे का? तर नाही. सगळे झाले. एकदा रिवाइज करायला इथंच लर्न होऊन जाते. काय अवघड नाही. बघा इकडे सगळे मी काय सांगतोय सगळे रिवाइज करा व्यवस्थित. बघा. K for calyx, C for corolla, A for androecium, G for gynoecium. G च्या खाली अंडरलाइन फॉर सुपेरियर ओरी. सुपेरियर ओरी हाइपोगाइनस फ्लावर. G च्या समोर अंडरलाइन फॉर हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर पेरिगाइनस फ्लावर. G च्या डोक्यावर अंडरलाइन फॉर इपिगाइनस फ्लावर. कुठली ओरी आहे? इन्फेरियर ओरी. हाइपोगाइनस पेरिगाइनस इपिगाइनस. हाइपोगाइनस पेरिगाइनस इपिगाइनस. खालून वरून मधून. खालून वरून मधून कोण आले? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम. कोणाच्या खालून वरून मधून आले? तर ओव्हरीच्या. ओव्हरीच्या खालून आले कॅलिक्स और अँड्रोशियम. तर ओव्हरी कसली झाली? सुपेरियर. ओव्हरीच्या वरून आले कोण आले? कॅलिक्स और अँड्रोशियम. कॅलिक्स और अँड्रोशियम ती वरून आले ओव्हरीच्या. ओव्हरीला खाली दाबले ते वर आले. तर ओव्हरी कशी झाली? इन्फेरियर. एका सेम हाईट वर गेली रिम ऑफ थॅलॅमस वरती. तर काय म्हणायचं याला? हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. हाइपोगाइनस पेरिगाइनस इपिगाइनस. हाइपोगाइनस पेरिगाइनस इपिगाइनस. लक्ष द्या. हे झाले आपले पोझिशन ऑफ कॅलिक्स और अँड्रोशियम.
with respect to ovary. There are three types of flower: hypogynous, perigynous, epigynous. Hypogynous flower मध्ये ओरी कशी? सुपेरियर. पेरिगynous मध्ये ओरी कशी? हाफ सुपेरियर, हाफ इन्फेरियर. epigynous मध्ये ओरी कशी? कंप्लीटली इन्फेरियर. प्लस साइन सर्कल इंडिकेट्स एक्टिनोमॉर्फिक सिमेट्री. आठवते का मस्टर्ड चिल्ले? धतुरा. झायगोमॉर्फिक सिमेट्री आठवते का सगळ्यांना? बायलॅटरल सिमेट्री. झायगोमॉर्फिक फ्लावरला बायलॅटरल सिमेट्री असते. पपची कॅशिया, पी बिन गुलमोहर कॅशिया. मस्टर्ड चिल्ले धतुरा, पपची कॅशिया, पी बिन गुलमोहर कॅशिया. ब्रॅक्टिएट फ्लावर, ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ब्रॅक्टिएट म्हणजे लिलियसी फॅमिली मध्ये ब्रॅक्टाय, जी की फॅमिली डिलीट झाली आपल्याला. तर बघा असं हे काय डायडेल्फस आहे. हे कुठली कंडिशन आहे? टेट्राडायनेमस इथं दाखवले तुम्हाला. हे मेल माय गॉड विमान आवाळक म्हणजे काय? मेल. सर्कलच्या खाली डेंजर साइन फॉर फिमेल आणि असं फॉर बायसेक्शुअल, असं फॉर ऍडेजन. काय ते असं? आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. K for calyx, C for corolla, A for androecium, G for gynoecium. हे बघा इकडं ही टोपी इथं लावलेली व्हेस्टेमन अटॅच टू पेटल. ए म्हणजे कोण आहे? अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. त्याचं दुसरं नाव काय? स्टेमन. स्टेमन अटॅच टू पेटल. पेटल म्हणजे कोणाला अटॅच झालंय? करोला. स्टेमन अटॅच टू पेटल. इट इज कॉल्ड एज, बोला टर्म कमेंट मध्ये सांगा पटकन, टर्म काय नाव आहे? व्हेस्टेमन attached to petal, it is called as epipetalous. It is called as epipetalous. आठवते का? ब्रिंजल. आठवते एक्झाम्पल याचं काय एक्झाम्पल आहे? ब्रिंजल. आता लक्ष द्या, हे दाखवतो तुम्हाला. P A G. P म्हणजे काय रे? पेरियन. A म्हणजे कोण आहे? अँड्रोशियम. G म्हणजे कोण आहे? गायनोशियम. फिमेल, मेल. पेरियन म्हणजे कॅलिक्स एंड कोरोला टुगेदरली कॉल्ड एज पेरियन. टुगेदरली कॉल्ड एज नाही, and they are attached to one another. बरोबर आहे. टेपल पण म्हणतो आपण. एक मेटल कॅलिक्स एंड कोरोला जर चिटकलेले असतील. स्टेमन अटॅच टू पेरियन. आता घ्या, स्टेमन अटॅच टू पेटल. आता इथं स्टेमन अटॅच टू पेरियन. बोला इथे इपिपेटलस. इथं काय म्हणणार? धनात्मक नाव द्यायचं एपिफाइलस. काय म्हणायचं याला? एपिफाइलस. एक्झाम्पल लिली. काय एक्झाम्पल आहे याचं? लिली. काय एक्झाम्पल आहे याचं? लिली. इपिफाइलस नाही, दुसरं नाव आहे. काय नाव आहे याचं? इपिटेपॅलस. काय नाव आहे याचं? इपिटेपॅलस. टेपॅलस म्हणजे काय रे? टेपल म्हणजे पेरियन. इपिटेपॅलस. इपी म्हणजे अबो. स्टेमन अटॅच टू पेरियन इज कॉल्ड एज इपिटेपॅलस, इपिफाइलस. एक्झाम्पल लिली. हे पाठ पाहिजे लक्षात ठेवा. हे ज्यांना येतंय, हे ज्यांना विद्यार्थ्यांना मी दाखवलं, असं फॉर्म्युला ऍडिशन म्हणायला लागलं, असं फॉर्म्युला फ्युजन म्हणायला लागलं, पी म्हणजे पेरियन म्हणायला लागलं, के म्हणजे कॅलिक्स म्हणायला लागलं, सी म्हणजे कोरोला, तर फ्लोरल फॉर्म्युला लिहिणं खूप सोपं झालं. लक्षात ठेवा, एवढ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. या गोष्टी जर आल्या तर फ्लोरल फॉर्म्युला लिहिणं अवघड काही सुद्धा नाही. लक्षात ठेवा. जीच्या खाली अंडरलाईन मध्ये काय म्हणणार? सुपेरियर होईल. जीच्या डोक्यावर अंडरलाईन काय म्हणणार? इन्फेरियर होईल. जीच्या समोर असेल तर काय म्हणणार? हाफ सुपेरियर, हाफ इन्फेरियर. हाफ सुपेरियर म्हणा किंवा हाफ इन्फेरियर. हे सगळ्यांना लक्षात राहू द्या बाबांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन नाही आलं मग त्यानंतर पुढचं येत नाही आपल्याला काही सुद्धा. फ्लोरल फॉर्म्युला लिहिता येत नाही. डायग्राम मध्ये काय आहे काय कळत नाही. फ्लावर घ्या. फ्लावर घेतल्यानंतर त्याचे 4 वर्ग आहेत. आउटर मोस्ट वर्ग कोण आहे सांगा पहिल्याचा? तो कोण आहे? कॅलिक्स. पहिल्यांदा त्याला लिहा. बाहेरनं हात चालू आहे फ्लावरकडे. पहिल्यांदा कॅलिक्स लागला. कॅलिक्स म्हणजे कोण आहे? सेपल. नंतर कोण लागला? करोला म्हणजे कोण आहे? पेटल्स. ए फॉर अँड्रोशियम, धनात्मक मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. स्टेमन. त्याच्यामध्ये कोण आहे? गाय. सगळ्यात सेंटरला कोण आहे? गायनोशियम. फिमेलला सगळ्यात जास्त प्रोटेक्शन तिच्याकडे. जिथं ती तिथं मी. बघा गायनोशियमच्या कडला कोण आहे? अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या बाहेर कोण आहे? करोला. करोलाच्या बाहेर कोण आहे? कॅलिक्स. दगड मारला की पहिल्यांदा तोंड तिघाची होणार. फिमेल कशी? सेम. राहील लक्षात सगळ्यांना? तर आय होप तुम्हाला हे सगळं पाठ झाले सोप्या भाषेत. मी याच्यात तुम्हाला काही मागचे पण एक्झाम्पल सांगितले. लक्षात ठेवा. 3 टाईप फ्लावर, 2 टाईपचे. युनिसेक्सुअल फ्लावर हे बघा, युनिसेक्सुअल फ्लावर हे. आणि हे कुठला आहे? बायसेक्सुअल फ्लावर. एकाच फ्लावर 2 सेक्स प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं? बायसेक्सुअल. 2 सेक्स कुठले? अँड्रोशियम. दुसरं कुठला असणार आहे? गायनोशियम. एकच असेल अँड्रोशियम किंवा गायनोशियम तर काय म्हणा? युनिसेक्सुअल. दोन्ही पैकी एक असणार. एक तर फिमेल असेल किंवा एक तर मेल असेल. युनिसेक्सुअल. दोन्ही एकाच पट्ट्यावर असतील तर काय म्हणायचं? बायसेक्सुअल. काय म्हणायचं? बायसेक्सुअल. P for period, bracket for future, S for adhesion, K for calyx, C for corolla, A for androecium, G for gynoecium.
स्टेमर अटॅच टू पेटल, हे बघा इथं स्टेमर अटॅच टू पेटल, इट इज कॉल्ड ॲज पेटल. स्टेमर अटॅच टू पेरियान, इट इज कॉल्ड ॲज पीटेटलस एपिफायलस. ओके, तर लक्षात राहू द्या तुम्हाला K फॉर कॅरिक, C फॉर करोला, A फॉर एड्रोशम, G फॉर वेनोशम, G च्या खाली अंडरलाइन फॉर सुपेरियर ओरी, G च्या डोक्यावर अंडरलाइन फॉर इन्फेरियर ओरी, G च्या समोर अंडरलाइन फॉर हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर ओरी. A च्या पुढे ब्रॅकेट मध्ये 9+1 म्हणजे कुठली कंडिशन? डाय अडेल फर्स्ट स्टेम युनाइटेड इंटू 2 बंच और 2 बंड. A च्या पुढे 2+4 टेट्रा डायनॅमिक्स. बाबा हे एवढं फास्ट का सांगतोय हे तुम्हाला शिकवलेलं आहे पहिले, तर लक्ष द्या. रिपीटरचे विद्यार्थी आणि 12वीचे विद्यार्थी हे वन शॉट बघायचे तुम्हाला. आणि फॅमिली आता मी याच्यानंतर लगेच फॅमिली चालू करणार आहे, पण हे आपल्याला आलं पाहिजे, याला थोडासा वेळ जाऊ द्या, पण हे तुम्हाला लर्न झालं पाहिजे. ओके, आता आपण फॅमिलीला सुरुवात करूया लगेच. देयर आर मेनली टू टाइप्स ऑफ फॅमिली, ओल्ड अँड न्यू. ओल्ड असलेले आपल्या कुठले आहेत आणि न्यू कुठले आहेत बघूया. दोन टाइप आहेत फॅमिलीचे. नवीन कुठले आले आणि ओल्ड कुठले आले, त्याला सेग्रिगेशन करून आपण शिकूया म्हणजे लवकर कळेल आपल्याला. ओल्ड फॅमिली तुम्हाला माहित आहे, मस्टर्डची ब्रासिकेसी, नंबर 2 फॅबेसी, 3 सोलेनेसी आणि लिलिएसी. सोलेनेसी लिलिएसी हे डिलीट झाले, दोनच राहिले. ब्रासिकेसी कुठली? फॅबेसी. फॅबेसी इज सब फॅमिली ऑफ लेग्युमिनोस, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता हे झालं ओल्ड फॅमिलीचे. नवीन फॅमिलीची नावं काय आहेत? तर त्या नवीन फॅमिलीची 3 नावं आहेत. ग्रामिनी also known as पोएसी, अस्टरेसी also known as कंपोजिटी आणि मालवेसी. दिसायला नाव सोपे, पण याच्यामध्ये जरा आपल्याला डिटेल लक्षात ठेवायचं. सोप्या फॅमिलीला अवघड नाही. जेवढा आपण कंटेंट तिथे शिकवणार त्याच्यातच परीक्षेला प्रश्न येणार, त्याच्यात आला तर प्रश्न तिथूनच येणार. ठीक आहे, त्याच्या बाहेर काही येणार नाही. एवढं सफिशियंट कंटेंट आहे, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी लिहून देणार आहे. ते लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, ठीक आहे.